राज्य परिवहन महामंडळाच्या मंडणगड आगाराला डिझेल पुरवणाऱ्या टँकरमधून टँकर चालक व क्लीनर यांनी डिझेलची चोरी केल्याचा संशय व्यक्त करत मंडणगड एसटी आगार प्रमुख AP जुनोद्दी यांनी या दोन्ही संशयितांविरोधात मंडणगड पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली। टँकरच्या कंपार्टमेंटमध्ये लॉकिंग डिव्हाइसजवळ एक स्टील पाईप कॉक फिरवला होता। त्यामुळे टँकरच्या डिझेल साठ्यामधील काही प्रमाणात डिझेल दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये येत असल्याचे दिसून आले। या ठिकाणी छुपा कप्पा केला असल्याचेही निदर्शनास आले। मालवणात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव शुक्रवारी रात्री उत्साहात साजरा झाला। शनिवारी सकाळपासूनच मालवण शहराबरोबरच गावागावात कलाष्टमी ही धूमधडाक्यात साजरी करण्यात आली। घरोघरी श्रीकृष्ण जन्माचा उत्सव विधिवत पूजा अर्चा करून पार पडला। मालवण तालुक्यात काही शाळांमध्येही श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली। आरत्या, भजने, फुगडी यांसारखे कार्यक्रम पार पडले। शनिवार असल्याने सकाळपासूनच शाळा कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव पार पडला। काही शाळांमध्ये बेंजोच्या तालावर नृत्य करीत दहीहंडी फोडली गेली। मोरया मोरया म्हणा मोरया भारताने तुझी सेवा करुणायताने अन्याय माते कोट्यान कोटी मोरेश्वरा तुझाल कोटी रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलंय। दापोली तालुक्यातील दादर पूल ओसांडून वाहते। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी केलं असून जनजीवन विस्कळीत झालंय। दादर पुलावरून पाणी वाहत असल्याने दळणवळण बंद झालंय। त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। चिपळूण तालुक्याला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिलाय। शुक्रवारी रात्रीच्या वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाणी शिरलं। त्यामुळे शनिवारी अधिकारी कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली होती। शहरात विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचले। शनिवारी सकाळपासूनच स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली। संपूर्ण साफसफाईसाठी अजूनही 1 दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दापोली तालुक्यातील केळशी, आदगाव, आडे, पाडले या परिसरात दहीहंडी उत्सव शांततेत साजरा करण्यात आला। केळशी आदगाव परिसरात सुमारे 18 गोविंदा पथक आहेत। या सर्व गोविंदा पथकांना केळशी गावचे ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिराच्या परसाव येथे मान असतो। या सर्व गोविंदा पथकांना आदगाव पाटील कुटुंबाकडून दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो। या परिसरात दहीहंडी उत्सवात पारंपरिक नाचात रंगलेले ग्रामस्थ, बच्चे मंडळी ही परंपरा जपत पांढरं धोतर, सदरा, टोपी घालून या उत्सवात सहभागी असल्याचे पाहायला मिळते। यावेळी बाळगोपाळ मंडळी रंगात रंगून जाताना दिसतात।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.